चला तर मंडळी, आज दुपारच्या जेवणासाठी एक कांदा बारीक चिरून घेतला, एक टोमॅटो जाडसर चिरून त्याची प्युरी करून घेणार आहे। कढईमध्ये तेल घेतले, थोडीशी हळद घालून 3 बटाटे साल काढून चिरून घेतले, 1 वाटी मटार आणि मीठ घालून एकजीव करून झाकण ठेवून मंद आचेवर 3-4 मिनिटं मटार बटाटा वाफवून घ्यायचा। तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण 4 चमचे सुकं खोबरं किसून भाजून घेतलंय, कोथिंबीर आणि पाणी घालून वाटण करायचं। मटार बटाटा छान वाफवलाय, काढून घ्यायचा। कढईमध्ये तेल घातलंय, जिरं मोहरी कढीपत्ताची फोडणी करायची, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि हिंग घालून लालसर होईपर्यंत परतायचं। त्यानंतर वाटलेलं वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। एक टोमॅटोची प्युरी केली होती ती त्यामध्ये घालायची, सोबतच हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत छान परतून झालं की त्यामध्ये वाफवलेला मटार बटाटा घालायचा, कोथिंबीर घालून एकजीव करायचं। भाजी शिजेल इतपत थोडंसं पाणी घालायचं, मीठ अगदी थोडं घालायचं कारण मटार बटाटा वाफवतानाही मीठ घातलंय आणि मंद आचेवर भाजी शिजवायची। मस्त भाजी तयार आहे, पुरीसोबत छान